हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। आता आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आलो इथे पार्किंगमध्ये आणि ह्या पुढे जाणार आहोत, तर नेक्स्ट पूर्ण व्हिडिओ बघत राहा। ₹50 घेतात इथे पार्किंगचे, हे आहेत मेन। आणि आता आम्ही इकडनं चाललो दुसरीकडे देवदर्शनाला। आता आम्ही नेक्स्ट कुठे जाणार आहोत ते पूर्ण बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा। आता आम्ही आलो आहोत नाशिक पंचवटीमध्ये। सीताहरण आणि सीता संसार एक्झिबिशन आहे। हे ₹1 एंट्री आहे। सीता माता का रसोई घर असं थोडं चित्रीकरण करून त्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे, आपल्याला दाखवलं आहे चित्रातून। आणि गाईज, त्र्यंबकेश्वर मंदिरापासून आम्हाला इकडे येण्यासाठी बाईकने पूर्ण 1 तास लागलेला आहे। छोटंसं एक्झिबिशन आहे, पण खूप छान चित्रीकरण करून दाखवलेलं आहे। हे प्रिंटिंग वगैरे वॉलपेपरवरती जे चिपकवलेलं आहे भिंतीवरती, खूप छान ड्रॉइंग केलेले आहेत। रावण सीतेकडे भिक्षा मागायला येतो ते सुद्धा दाखवलं आहे, हे बघा। आणि जटायू पक्षीचं सुद्धा आहे। तर आणि ह्या एक्झिबिशनच्या समोर आहे सीता गुंफा। आता सीता गुंफे मंदिराकडे जाण्यासाठी चाललेलो आहोत। बघूया तिकडे पण कसं मंदिर आहे, कसं दाखवलेलं आहे। तर असे छोटे गुंफे आहेत, त्याच्यातून आपल्याला जायचं आहे। इथे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे, तरी पण थोडासा शूट केलेला आहे आम्ही। पूर्ण व्हिडिओ शूट नाही केला आहे। सीता गुंफा बघून आता आम्ही आलो आहे काळाराम मंदिरमध्ये। आणि इथेही खूप छान मंदिर आहे। स्टार्टिंगला आम्ही हे काळाराम मंदिरच बघितलं होतं, पण ते छोटं गेट होतं। तर हा बॅक साईडचा गेट शोधता आम्ही त्याच रस्त्याने पुढे गेलो आणि तिथे आम्हाला सीता गुंफा आणि ते एक्झिबिशन भेटलं। तर आम्ही पहिलं ते बघितलं आणि मग आलो इथे काळाराम मंदिरात। तर हे मंदिरसुद्धा एवढं छान आणि सुंदर आहे, बघू शकता तुम्ही की हे मंदिर आणि सीता गुंफा फक्त 1-2 मिनिटाच्याच अंतरावरती आहे। मंदिराचं पूर्ण दर्शन करून बाहेर निघाल्यावरती फुलवाली काकी होती। त्या फुलवाल्या काकीने आम्हाला सांगितलं की ह्या साईडला तपोवन आहे आणि नाशिकमध्ये खूप बघण्यासारखं आहे। तुम्ही त्या साईडला गेलात ते तपोवन आहे, तिथे 70 फूट रामाची मूर्ती आहे। शूर्पणखाचं नाक कापलेलं ती जागा आहे। कपिला गोदावरी संगम कुठे झालं ते सुद्धा आहे। आणि इथे रामकुंड आहे ह्या साईडला, असं वगैरे त्यांनी सगळं खूप काही सांगितलं। आणि आम्हाला तर एवढं माहीत नव्हतं, त्यांनी सांगितल्यामुळे माहीत झालं। आणि आम्ही पुढच्या प्रवासाला परत खूप एक्सायटेड होतो की आता आपण इथे पण जाऊया, बघूया। फोटो काढलेले तर ते तुमच्यासोबत शेअर करते। बघा असं दिसतंय मंदिर, खूप छान आहे, मला तर खूप आवडलं हा मंदिर। हे अर्धनारेश्वर मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला रामकुंड आहे। तर आम्ही रामकुंडाच्या इथे आलो। तर हे आहे रामकुंड आणि इथे फार छोटी छोटी मंदिरं आहेत, तिथे सुद्धा दर्शनासाठी जाणार आहोत। सगळे स्नान करत आहेत आणि आता विहान पण जाणार आहे स्नान करण्यासाठी। आणि आता माझ्या मोबाईलमध्ये राहिलेलं आहे फक्त 1% चार्जिंग, तर मी पूर्ण व्हिडिओ नाही काढू शकत। तर गाईज, माझा मोबाईल कधीही स्विच ऑफ होऊ शकतो।
तर आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी पार्ट 3 मध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो बाय गाईज।